हे आमदार लोक मादरचोत लोक आहेत. हे आई गेली पाणी बिनी सोडी नाहीत, काहीच करी नाही. अहो पण पाण्याला पैसे पाहिजेत का नाही? गरीब असले म्हणजे कुठलं पाणी? इथं कॅनल आहे, आमच्या गंगा आमच्या डोक्यावर आहे, पण ते आम्हीच उपाशी आहे. तुमची शियाळ्या बी आहेत आणि जमीन आहे, मग का तुम्ही घरी अहो कुठल्या शेळ्या 2 केल्यात आणि 2 शेळ्यात असतं वय राव. आम्हाला पक्षीच काय घेणं देणंच नाही ना. पण ज्याला माध्यमातून कळतंय त्यालाच माहिती कळतंय. नेते जसे जातील तसं वातावरण फिरेल. गल्लीपासून दिल्ली पतोर सगळे त्या मोदी पतोर सगळी चोर आहेत. सरकारच्या लाडक्या बहिणीचा फायदा मला तोटा जास्त झालाय. हो. लाडकी बहीण पैसे देतात का नाही? घेतात आम्हाला. पेट होते त्या लाडक्या बहिणीचं, कोणाला देते कोणाला नाही देत. कशाचं परवडतं पाण्याला पोरांना म्हाताऱ्या माणसाला काय आहे? नाही भाजप सगळे कोण सत्तेत नाहीत, पण हे करून सगळे कोण सत्तेत येते भाजप. असलं सरकार होणार बी नाही, मागं होणार नाही, पुढं होणार. करमाळा तालुक्यातला मतदार हा कधीच पक्ष बघत नाही. आणि ट्रायक रेट बी ठाकरेंचा जास्त आहे मुंबईत. बरोबर. आणि वर जाऊन राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाली तर आमचं मत गेलं कोणाला. गावातला असेल तर बघू, विचार करू. मी करताना घाबरतो. मोदीचं पैसे देतात का नाही? मोदीचे येतात की पैसे? हा ना. पीएम किसानचे भावाला येते. काय त्यांना कळतंय का? मनुष्य जन्म आहे का? गणेशची युटी फिक्स आहे. घरची माणसं म्हणतात बघा तिकडे बघा. उद्या काय लहान लहान लेकरं काय करतो. तालुक्यात बी एक नंबर आहे हा. राजकारणावर. ही उद्योगपती त्या म्हणलं मी नाही वय विहीर पाडायचं फाटकीने आणि व्हायचं मोकळा. अहो, पाणी नाही चालत, मला विहिरी नेऊन दाखवतो. हा. सगळेच आहेत आई गेली, सगळे मादरचोत आहेत. कोण नाही चांगलं. जाऊ दे मरू दे, पेट होऊ दे त्यांची आईची गाण, कोणी बी उद्या. काय नाही आम्ही तसले लाचार झालोच नाही कुठं. अडचण नाही. वर्ष केंद्रात भाजप सरकार असं आपली इच्छा आहे. आमदार नारायण असू नाही तर आमदार बागल असू नाही तर अजून कोण असू. हा. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये राज्यामध्ये नाही. सारखे माध्यमातून कशाचं माध्यम? हा नीटच करतात. आहे ना ग बाबा, गप बसायचं आपण. काय करता? नाही तर नोटाला मतदान करून मोकळं व्हायचं आपलं. मग काय चाललंय? काय नाही ठीक आहे. निवांत बसले बा. हा, काय काय गाव कुठलं तुमचं? हे काय हेच देवळाली. हा ना. हा, शेती किती आहे तुम्हाला? 13 आहे का? लई मोठी शेती राव. जे राहते. नाही पाणी आहे की नाही भागात जरा? अहो पण पाण्याला पैसे पाहिजेत का नाही? गरीब असले म्हणजे कुठलं पाणी? अहो 13 एकर शेती गरीब म्हणते का कोण तुम्हाला? पण आणि मग काय लहान लहान लेकरं काय करतो? हा. काय कशाची करतो? पैशाची पान हालत नाही. हा. पैसे देत नाही कोण, हा. कर्ज देत नाही. कस काय कर्ज मिळत असेल की? नाही आव देत. आम्ही कर्जाला घाबरतो. कुठलं व्याजाचं व्याज कुठलं भरावा? हा. हा? मग काय शेतात आता पिकं काय आहेत? पिकं काय नाही बापू, आता एखाद्या नांगरायचं बघ. हम्म. तुरी झाल्या 2-3 कट बाद झाल्या. होय काय करता? अवघड आहे. हा? बरोबर. पडी काय पावसाने जमलं नाही. मोदीचे पैसे येतात का नाही? मोदीचे येतात की पैसे? हा ना. होय, होय. किती दिवसाला येतात? येतात 4 महिन्याला. 4 महिन्याला. 500 रुपये हम्म. महिना. आहे का नाही? परवडत असंच. आहे का मग? कशाचं परवडतं? च्या पाण्याला पोरांना म्हाताऱ्या माणसाला काय आहे? हा कोण देते? घरची माणसं देतात का? नाही ना. घरची माणसं म्हणतात बघा तिकडे उद्या. बघा उद्योग तिकडे तुमचं तिकडे होय. हा तिकडे बघा. तुमचं वय किती बघा? माझं वय आहे बघ 77-78. तर तुम्ही लय वर्ष निवडणूक आहे ती बघितली असेल. अहो लय हा. सगळे बघितले. असलं सरकार नाही. लय भारी सरकार राव. काय करताय सर? अहो गोरगरिबाला म्हाताऱ्या माणसाला चांगलं करतंय ना. हा. असं नाही का? हा ना. आहे नाही. हा असलं सरकार होणार बी नाही, मागं होणार नाही, पुढं होणार. कस काय? काय म्हणणं? हा. हा हा. असं आहे. एक नंबर. 1 नंबर सरकार. नमस्कार दादा. पण सरकारला बी माणसं जोडा लावते. कस काय? कसं काय म्हणजे हे नाही चांगलं आणि ते नाही चांगलं असं नाही का? आहे का नाही? गोडाला. काय त्यांना कळतंय का? मनुष्य जन्म आहे का? कळत नाही काय. हा पण ज्याला माध्यमातून कळतंय त्यालाच माहिती कळतंय. ज्याला जास्त पावसाळा खाल्ला त्यालाच कळतंय. बरोबर. नाही तर आता बाकी तुम्हाला इथं सगळंच माहिती राजकारण तालुक्यातलं माहिती. तुमचं तो वय म्हणजे 72 म्हणजे कमी आहे का? 72 नाही 88. 88 बघा आता. हा. एसटी मोफत असेल पण तुम्हाला. होय होय हा? एसटी मोफत आहे. आहे ना. होय होय चांगलं केलंय सरकार. सरकार चांगलं केलंय. जातात का नाही एसटीने कुठे? कुठं जायला जमत नाही ना. कसं काय? कुठं तरी पुण्याला गेलो तर जायचं पोरींकड. हा. लेख आहे माझी महिन्यात 2 महिन्यातनं महिन्यात एकदाच. कावा तरी मागे शारदा राखायच्या. अहो, तुमची शियाळ्या बी आहेत आणि जमीन आहे, मग का तुम्ही घरी? अहो कुठल्या शेळ्या 2 केल्यात आणि 2 शेळ्यात असतं वय राव. काय बोलता साहेब? 2च आहेत वय. आणि मग काय आहे ते? मी म्हणलं लय मोठं. हा लय मोठ्या म्हणलं मी नाही वय विहीर पाडायचं फाटकीने. हा आणि व्हायचं मोकळा. हा होय बरोबर. आता सध्या बघितलं तर संजय मामा शिंदे आणि बागल गट एकत्र झालाय. खरं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एका बाजूला आहे. आहे ना. काय काम करणारा माणूस इथं कोण वाटतंय गटात तुमच्या? आता काम करणारा आपण काय सांगता येते? मग नाही
काय माणसं माहिती आहेत का तुम्हाला पण अहो, मग सगळं माहिती आहे कोण पण कोण माहिती आहे? माध्यमातून काय सांगा, नावं गप्पच सांगा बसायचं. बरं, कोण माहिती काय न ग बाबा गप बसायचं आपण. काय करता हा ना सगळी सारखीच असतात कसं काय मग काय ते नसते चालेल. कोणी बी आलं की नसते, होय सारखी माध्यमातून कशाचं माध्यम हा नीटच करतात माध्यम मला खायला नाही घरात होय. गोरगरीबाला कोण विचारतं ये इकडे या, इकडे या. काय चाललंय मग काय चाललंय मग निवांत शेतकरी आहेत काय ही उद्योगपती ही शेतकरी बरं तुम्हाला शेती आहे की नाही सांगा हाय की किती येते एक ते एकर आहे 2.5 एकर आहे. काय शेतात काय आता गहू आहे हम्म. मका किती क्षेत्र आहे तुम्हाला सगळं 3 एकर 3 एकर गहू आणि मका आहे सध्या हा पाण्याचं बघते का आता कमी आलं राव कसं काय निघायला लागलं पाऊस या भागात पाणी आहे म्हणते. आपल्यामुळे पाऊस जातो पाणी कमी होतं हा ते पण आहे ना एवढा पाऊस काळ पडून पाणी कमी झालं माहिती का आमचं 3 एकर आहे तुमचं किती एकर आहे 3 एकर आहे तुम्हाला 3च आहे हे आमदार लोक मादरचोत लोक आहेत हे आई गेली पाणी बिनी सोडी नाहीत काहीच करी आणि नाही तुमचं बरीच तळ्याचं वगैरे आहे ना काय विषय? कुठलं इथं कॅनल आहे आमच्या गंगा आमच्या डोक्यावर आहे पण ते आम्हीच उपाशी आहे हे नाही नसेल रे, पाणी असेल ना अहो, पाणी नाही चालत मला विहिरी नेऊन दाखवतो हं. काय आणि तुमचे कशा काय आता बोल काय आहे सध्या सगळं मका आहे ज्वारी आहे गहू आहे आमदार लोकांना कशाला मग हे नाव ठेवतात? आले माधवच्या इथं राजकारण गावातलं राजकारण लय बेकार आहे आमच्या गाव तालुक्यात एक नंबर आहे हं. राजकारणाबाबत तुम्हाला आमदार बरेच होते सगळेच आहे गेली सगळे माधुरची होते कोण नाही चांगलं तुम्ही लय परखड बोलताय पण परकड आपलं रोग बाय ठोक आहे आपलं हा हं. काय वातावरण आता सध्या भाजप जाऊ दे मरू दे पेट होऊ दे त्यांची आईची गाण कोणी बी होऊ द्या हं. तीच करते तसं मतदान करायचं आणि मोकळं व्हायचं कोणाला कुणाला करायचं आपला अधिकार आहे त्याला द्यायचं नाही तर नोटाला मतदान करून मोकळं व्हायचं आपलं काय तर पण घाबरायचं नाही काय घाबरायचं नाही काय घाबरायचं कारण तुमच्यासारखा माणूस मला पहिलाच भेटल्यावर पहिलं भेटायला काय जी खरं आहे ती बोलायचं तर काय तो द्यायचं नाही द्यायचं नाही हं. मग काय तर कोण काय आपलं आपल्याला कष्ट करायचं आणि खायचं हा हं. हे काय आपले तात्पुरते येतात हातपाय जोडतात आणि परत लाता घालतात हं, हं, हं. आता तुमचे आमदार आहेत नारायण काय करायचं आम्हाला तर? नारायण कुणी का असं ना आमदार नारायण असू नाही तर आमदार बागल असू नाही तर अजून कोण असू हं. आम्हाला काय घेणं देणं काहीच त्याचं? करीत नाही हे सगळे मतलबाला पक्की हा हा काय लाडक्या बहिणी पैसे देत नाही हा, पेट होते त्या लाडक्या बहिणीचं हं. कोणाला देते कोणाला नाही देत तुम्हाला घरी येत असतील की पण काय नाही येत आम्हाला हा काय नाही येत आम्हाला आणि मोदीचं पैसे वगैरे येत असतील काय नाही आम्ही तसले लाचार झालोच नाही कुठं हं. हे हं. कष्ट करायचं आणि खायचं आपलं बस हा. मोदीचं पैसे नाहीत म्हणता तुम्ही नाही हो, आम्ही काय केलंच नाही उलाढाल बी केली नाही आणि करायची बी नाही आम्हाला नकोच नकोच आम्हाला ते भाजपचं काम कसं वाटतंय राज्यात काय कोणी आलं तरी चोरच आहेत सगळी चोर आहेत हं. गल्लीपासून दिल्ली पोतोर सगळे त्या मोदी पोतोर सगळी चोर आहेत सगळी चोर आहेत काय तुम्हाला तर फोनच आलाय कुणाचा हा पाहुण्याचा फोन आहे हा, हा. काय हे म्हणतात भाजपचं काय काम असतं तसं तुम्हाला ऐक नाही लाडकी बहिणी पैसे येतात का नाही येतात आम्हाला हा, आणि बाकीचं बाकी सगळं काय व्यवस्थित आहे काय अडचण नाही वर्ष केंद्रात भाजप सरकार असं आपली इच्छा आहे केंद्रामध्ये आणि केंद्रात. राज्यामध्ये राज्यामध्ये नाही फडणवीस सरकार कसं आहे बरं, जाऊ द्या फडणवीस सरकार कसं आहे राज्यामध्ये चांगलं आहे की त्याला काय, चांगलं आहे की चांगलं आहे का आणि सध्या बघितलं तर त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे दिलेले त्यानंतर प्रधानमंत्री PM किसान किसान, सन्मान हा, हा, निधी, हा, असे बरं. पैसे येते हां शेतकऱ्यांना बरं तुमच्या घरामध्ये किती पैसे येतात आता PM किसानचे भावाला येतात आणि लाडकी बहिणीचे आमच्या घरात मंडळीला येतात माझ्या लाडक्या बहिणीमुळं काय हातभार मिळतो काय हाल बरं भेटतोच की थोडाफार आता काय आहे तेवढंच काय ते का होणं आपलं फुल नाही फुलाची पाकळी हां. नाही फुलाचे हा मग काय तर आता सध्या मग चांगलं परिस्थिती बरी म्हणायचं बरे बरे या सध्या गटामध्ये तुमचा गट कुठला आहे हा? वीट जिल्हा परिषद गट जिल्हा परिषद आहे का? भाजपकडून कोणी इच्छुक आहे इकडं का गणेश चिवटे याचा चिवटे काय बरं काय कसं आहे माणूस माणूस चांगला आहे त्याला काय चांगला आहे हा ना हम्म. बाकीचं कोण अजून आता अजून काय फिक्स नाही बाकीची माहिती नाही आम्हाला फक्त गणेश चिवटे फिक्स हा. आहे त्याला काय उमेदवारी भेटू नाही भेटू कुणाकडनं ती उभा राहणारच होता राहणार हम्म. बरं भेटाय का तुम्ही काय नाही द्यायला काय तेव्हा वातावरण सामान्य कसं सामान्य मतदार आहे आम्ही भ्यायची काय गरज आहे वातावरण काय सध्या तालुक्यात? वातावरण काय हे सांगू शकत नाही नेते जसे जातील त्याचं वातावरण फिरेल नेते आहेत की हो आहेत ना गावातलेच आमचे हा का हो आमच्या गावात त्यांचंच वातावरण आहे ते सध्या आहे ती म्हणून काय तर तिथं आहे ती नाही त्यांना आधीच सांगितले आम्ही हा. गावातला असेल तर बघू विचार करू बरं
काय किती गावचं मतदान किती आहे तुमच्या साधारणतः 4,000 आहे मतदान. काय शेतकऱ्यांची काय परिस्थिती भागात आहे? शेतकरी काय इथं करमाळा जवळ असल्यामुळे शेतकऱ्यांची एवढी अडचण नाही. हां. सरकारच्या लाडक्या बहिणीचा फायदा वगैरे काय घेताय का ना तुमच्या घरात? सरकारच्या लाडक्या बहिणीचा फायदा मला तोटा जास्त झालाय. हा? हो. का बरं? आमची बिलं गुतले ना सगळी सरकारी कामात. सरकार व्यवस्थित नाही चालू. हं. आता सध्या आपण निवडणुका बघितल्या महापालिकेच्या 29 महापालिकेच्या निवडणुका झाल्या. भाजप 1 नंबर सत्तेत आहे. हो. तशी परिस्थिती राहील का इकडे? नाही भाजप सगळे कोण सत्तेत नाहीत, पण हे करून सगळे कोण सत्तेत येते भाजप. काय करून? युती आघाड्या करून, हे करून, कोरगोड्या करून. पुण्यात तुम्ही आता बऱ्यापैकी बघितलं तर भाजप स्वतंत्र लढलेले. कुठं पुण्यात बघा तुम्ही, कोणात लढले? मुंबईमध्ये मुंबईमध्ये ठाकरेंची जास्त जागा आल्यात. हा. हो. 65 जागा आल्या त्यांच्या. आपण 61 नगर सगळे निघून गेले त्यांच्यापासून. हा हो. बरोबर 62 नगर. हो. आणि ट्रायक रेट बी ठाकरेंचा जास्त आहे मुंबईत. बरोबर. बघा किती हां हां शिंदे आणि भाजपपेक्षा बी जास्त आहे. बरोबर. मग काय आता काय करायचं याला? बघू की आम्ही मतदार आहे, सांगितलं ना तुम्हाला कोणाला मतदान द्यायचं. नमस्कार पैलवान साहेब, नमस्ते. तुमचं नाव काय? त्यांना घ्या. तुमचं नाव सांगा राव साहेब. मी बाकीचं नाही विचार तुम्हाला काय. सचिन गावकर. काय तुम्ही व्यवसाय काय का? डेअरी आहे तुमची? हे चांगला व्यवसाय आहे का तुमचा? गाव हेच आहे का तुमचं? गाव हेच आहे? नाही दुसरं गाव. सांगा गावाचं तर नाव सांगा. नमस्कार. तुमचं नाव सांगा की तुषार धोंडीराम आवटी. हो ठीक आहे तुम्ही. हो देवळाली. सध्या तालुक्यामध्ये राजकीय वातावरण सोलापूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. काय तालुक्यामध्ये काय परिस्थिती? तालुक्याच्या परिस्थितीचा काय लय आढावा आम्हाला माहिती नाही. काय? एक मतदार म्हणून ह्या जिल्हा परिषद गटात हां आता ह्या स्थानिक पातळीवर आता आमचे उमेदवार बाप्पू आहेत. हां अजून दुसरा कुठला उमेदवार असेल, अजून काही उमेदवार निश्चित नाहीत. बरं बरं. उमेदवार निश्चित होतील त्याप्रमाणे आम्ही मतदार म्हणून आमच्या मताचा योग्य वापर करू आणि विकासाला मत देऊ. बरोबर. सध्या राज्यातल्या काही निवडणुका आपण बघितल्या तर भाजप सत्तेत आले, एक हाती सत्ता आली. काय तशी परिस्थिती भागात राहील का परिस्थिती? करमाळा तालुक्याचा इतिहास असा आहे बरं की करमाळा तालुक्यात कुठलाच मतदार हा पक्षावर मतदान करीत नाही. बरं माणूस हो, माणसापेक्षा गटातटाचं राजकारण जास्त चालतं म्हणजे करमाळा तुम्ही बघा ना, संजय मामा शिंदे आहेत, बागल आहेत, तर ते नारायण पाटील आहेत, अशी बरीच लोक आहेत त्या. प्रत्येक वेळेस ज्या टायमाला विधानसभा निवडणुका असते तर त्यावेळेस करमाळा तालुक्याची परिस्थिती अशी असते की इथून मागचा इतिहास आहे की करमाळा तालुक्यातला मतदार हा कधीच पक्ष बघत नाही. बरं तर करमाळा तालुक्यात जे 4-5 गट आहेत त्या प्रत्येक गटाचं एक वेगळं गठ्ठा मतदान आहे आणि मतदार मत देताना पक्षाला मत देत नाही. ओके. तर माझा गट कुठला आहे आणि माझ्या गटाचा नेता कुठला आहे त्या नेत्याला बघून मतदान करतो. तशी परिस्थिती आता स्थानिक पातळीवर आता राज्याचा आम्हाला काही लय अभ्यास नाही. आम्ही सर्वसामान्य माणसं आहे, आम्ही मतदार आहे. मग मतदार म्हणून बाबा स्थानिक भागात काय विकास झाला आहे किंवा येत्या काळात आमच्या काय अडचणी आहेत, आमच्या अडचणी सोडवणार कोण माणूस आहे त्या माणसाला बघून मतदान करणार आम्ही. आम्हाला पक्षाचं काय घेणं देणंच नाही ना. आणि पक्षाला मत देऊन आम्हाला काय आम्ही समजा इथं राष्ट्रवादीला मतदान केलं आणि वर जाऊन राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाली तर आमचं मत गेलं कोणाला? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण आपण बघतोय की केंद्रामध्ये सरकार भाजपचं, राज्यामध्ये सरकार भाजपचे, आणि तसा निधी जर आणायचं म्हणलं तर सरकार ते पाहिजे असं वाटत नाही का? मग आमचं मतदार म्हणून माझं वैयक्तिक एकटेच मत असंच आहे की माझं काम करणारा नेता कुठला आहे त्या नेत्याला मत द्यायचं ना आपलं गप बसायचं. जट आमचा नेता लढतोय ना वर काय करायचं आणि काय नाही करायचं ती पण करा. का आम्ही जाऊन भांडायचं का वर? आता दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या परत निवडणूक लढवण्यासाठी. त्यातला एवढा राजकीय अभ्यासच नाही मला वैयक्तिक सांग की मतदार म्हणून मला काय करता येईल एवढंच मी सांगू शकतो.